हाय, नमस्कार. आज मी इन्स्टंट कैरीचं लोणचं बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे तोतापुरी कैरी घेतली आहे. त्याचं लोणचं बनवूया. चला तर मग रेसिपी चालू करूया. पाव कप मोहरी डाळ ही आपण ओव्हनमध्ये 1 मिनिट भाजून घेऊया. भाजलेली मोहरी एका ताटात काढून घेऊया. यामध्ये 1 मोठा चमचा लोणचे मसाला, काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हिंग, पाव चमचा मेथी दाणे, छोटे 2 तुकडे दालचिनीचे, 4 लवंगा, 4 मिरी, 1 लसणाची पाकळी. हे मिक्स करून याप्रमाणे मिक्स करून हे अशी थोडीशी विहीर बनवूया. इकडे मी मोहरीचं फॉर्च्यूनचं तेल घेतलं आहे. ते अर्धा कप घेऊया. हे अर्धा कप तेल एका पातेल्यात घालून ते गरम करून घेऊया. हे मी इंडक्शनवर ठेवून कडकडीत असं गरम करून घेणार आहे. तोपर्यंत आपण ही कैरीच्या फोडी तयार करून घेऊ. ही स्वच्छ धुवून पुसून कैरी घेतली आहे. याच्यामधल्या बी कोवळी आहे, त्यामुळे हे जास्त वेळ लोणचं राहणार नाही. ते पटकन आपण खाऊन संपवायचं. तुम्हाला हव्या बारीक मोठ्या अशा फोडी तयार करून घ्या. फोडी आपल्या आता तयार आहेत. पाहूया तेल गरम झाले का. तेल कडकडीत गरम झाले आहे. कडकडीत गरम तेल आपण तयार केलेल्या त्या मसाल्यावर घालूया. उरलेले तेल साईडला ठेवूया आणि हा मसाला मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स करून हे गार होण्यासाठी आपण ठेवून देऊया. वाट पाहूया गार होण्याची, मसाला गार होण्याची. मसाला आपला आता पूर्ण गार झाला आहे बघा. आपण हे ताट हातात घेऊ शकतो. याप्रमाणे गार करून यामध्ये मी हे 2 चमचे व्हिनेगर घालणार आहे.
हे मिक्स करून घेऊया. आणि ह्या कैरीच्या फोडी आपण यामध्ये टाकूया आता. छान असा कैरीच्या फोडींना हा मसाला लागेल इतपत मिक्स करून घेऊ. कैरीचं लोणचं हे एक पाऊस पडल्यानंतर बनवतात, पण आता कैरी बघितली की आपल्याला राहत नाही, म्हणून तात्पुरतं हे इन्स्टंट कैरी अचार याप्रमाणे मिक्स करून एक छोटी भरणी घेतली आहे, त्यामध्ये आपण हा तयार केलेला आचार भरूया. हा उरलेला पूर्ण मसाला आपण ह्या सिलिकॉनच्या चमच्याने असा पुसून त्या भरणीत घालूया. हे थंड झालेलं मोहरीचं तेल आपण उरलेलं यामध्ये ओतूया. इन्स्टंट आचार तयार. थँक्स फॉर वॉचिंग. त्यानुसार इन्स्टंट आचार बनवून तुम्ही वरण भात अथवा खिचडी सोबत 4-8 दिवस आरामशीर खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग.